झिंगाबाई टाकळी हा परिसर धार्मिक परिसर म्हणून नागपूर शहरात ओळखला जातो। या परिसरामध्ये 150 वर्ष प्राचीन कालीन राम मंदिर होतं। त्या राम मंदिराचा जीर्णोद्धार मागच्या वर्षी सचिन राऊत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून केला आणि याच दिवशी इथे प्राण प्रतिष्ठा झाली होती। आज त्याचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली या महाप्रसादाचे कार्यक्रम आहे आणि सर्व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या सर्व मंडळीतर्फे करण्यात आलेलं आहे आणि रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी सगळी टाकळी इथे अवतरलेली आहे आणि रामलल्लाला आशीर्वाद मागतो। 75 वर्षांनी आपला देश स्वतंत्र झाल्यावर पहिला आपला आद्य दैवत प्रभू रामचंद्र हा अयोध्येत विराजित झाला आणि त्या क्षणी झिंगाबाई टाकळीमध्ये सचिन राऊत आणि झिंगाबाई टाकळीच्या पूर्ण मंडळींनी या 150 वर्ष राम मंदिराची पुन्हा स्थापना केली। हा ऐतिहासिक दिन म्हणून हा झिंगाबाई टाकळीमध्ये बनवला जाईल। पूर्ण टाकळीवासी आमच्या मित्रमंडळाचे हार्दिक मनपूर्वक अभिनंदन। रामचंद्र की जय। या ठिकाणी जसं आता बाकी मंडळींनी सांगितलं 22 जानेवारी 2024 ला अयोध्यात जे प्राण प्रतिष्ठा झाली त्या धर्तीवर या ठिकाणी झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये जे जुनं मंदिर होतं 150 वर्ष ते मंदिर तोडून नवीन मंदिराची स्थापना झाली आणि या स्थापनेमध्ये सर्वात मोठी भूमिका सचिन राऊत आणि त्यांचे विश्वस्त यांनी झिंगाबाई टाकळीतले जेवढे सेवाभावी लोक होते त्यांच्या माध्यमातून इथे प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि भव्य दिव्य असं सर्व धर्म समभावाचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन या परिसरामध्ये मिरवणुकीमध्ये भाग केला आणि हे पहिलं वर्ष वय जसं आम्ही 22 जानेवारी 2024 साजरी केली तसेच 22 जानेवारी 2025 सुद्धा आम्ही मोठ्या हर्षोल्लासाने झिंगाबाई टाकळी मिळून आणि सचिन राऊत मित्र परिवारातर्फे साजरी केली।